Good evening, everyone. Everyone has marked their presentee. Okay. So we are now going to continue our ongoing topic, that was heredity and variation. Okay. Is what is my screen visible? आवाज येतोय का क्लिअर सर्वांना? Am I audible clearly? Okay. See, we have seen Mendel's experiment on monohybrid cross. Okay. Now today we are going to start with Mendel's experiment on dihybrid cross. Okay. द्विवर संकर संतती. Okay. That is dihybrid cross. द्विसंकर संतती म्हणतात त्याला मराठीमध्ये. Okay. Mendel experiment on dihybrid cross. In the dihybrid cross, two pairs of contrasting characteristics are under consideration. डायहायब्रिड क्रॉस मध्ये काय केलं जातं, दोन पेअर घेतल्या जातात. बघा, मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये काय घेतलेलं, विरुद्ध लक्षणं असणारी फक्त एक पेअर घेतलेली. डायहायब्रिड क्रॉस मध्ये टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स यांचा विचार केला जातो. ओके. Mendel performed more experiments on hybridization in which he considered more than one pair of contrasting characteristics. मेंडेलने काय केलं, एकापेक्षा जास्त असे कॅरेक्टरिस्टिक्स असणाऱ्या जोड्या एकाच वेळी वापरल्या आणि हायब्रिडायझेशनचे काही एक्सपेरिमेंट केले. He brought about a cross between a pea plant producing rounded and yellow colored seed and a pea plant with wrinkled and green colored seed. मग त्याने कोणामध्ये क्रॉस घडवून आणला, हायब्रिडायझेशन कोणामध्ये घडवून आणला, गोल आणि पिवळ्या असणाऱ्या बीजांच्या झाडांचा, वाटाण्याच्या झाडांचा आणि सुरकुतलेल्या आणि हिरव्या बिया असणाऱ्या वाटाण्याच्या झाडांचा, अशा दोन झाडांचं त्याने हायब्रिडायझेशन करून आणलं. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, इन दिस क्रॉस टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स वर कन्सिडर्ड, कलर ऑफ सीड्स अँड शेप ऑफ सीड, हेन्स इट इज कॉल्ड एज डायहायब्रिड क्रॉस. मग या क्रॉस मध्ये काय केलेला आहे, कोणाचा विचार केलेला आहे, सीडच्या कलरचा आणि सीडच्या शेपचा. मग कलर आणि शेप हे दोन कॅरेक्टरिस्टिक झाले की नाही, म्हणूनच याला काय म्हटलं जातं, डायहायब्रिड क्रॉस. ओके. समजलं डायहायब्रिड क्रॉस म्हणजे का म्हटलं जातं त्याला, बिकॉज मेंडल यूज टू पेअर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. शेप ऑफ द सीड अँड द कलर ऑफ द सीड. ओके. शेप आणि सीड, सॉरी, सीडच्या शेप आणि कलर या दोघांचा विचार, दोन कॅरेक्टरचा विचार केला गेलेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डायहायब्रिड क्रॉस. ओके. एव्हरीवन गॉट व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस कशाला म्हटलं जातं, समजलंय का सगळ्यांना? येस, इट्स ओके. नाव आता लक्ष द्यायचं आहे. ओके. ओके, चला. मग बघूया आपण पॅरेंटल जनरेशन. क्रॉस झाल्यानंतर पहिली जनरेशन काय आहे बघा. Mendel selected the pea plants producing rounded yellow seeds and wrinkled seeds as a parent plant. बघा, पॅरेंटल जनरेशन मध्ये काय असणार, जे दोन प्लांट मध्ये हायब्रिडायझेशन होणार आहे ते काय आहे, पॅरेंटल जनरेशन P1. ओके. मग पॅरेंटल जनरेशन मध्ये काय आहे डायहायब्रिड क्रॉस मध्ये, पी प्लांट प्रोड्युसिंग राउंडेड येलो सीड. एक एक कोणता प्लांट असणार, असा वाटाण्याचा झाड असणार जो ज्याच्या बिया म्हणजे वाटाणे हे येलो आणि राऊंड आहेत. ओके. आणि दुसरा कसा असणार, सुरकुतलेले आणि ग्रीन. ओके. असे थोडे सुकलेले आणि ग्रीन असणार. ओके. बघा, मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑफ डायहायब्रिड क्रॉस. पॅरेंटल जनरेशन, फिनोटाइप आणि जिनोटाइप आपण त्या दिवशी शिकलो लास्ट लेक्चर मध्ये. फिनोटाइप म्हणजे दिसणारे कॅरेक्टर आणि जिनोटाइप म्हणजे जिनोमिक कॅरेक्टर, जे जीन्स वर प्रेझेंट असतात, आपल्याला असे डोळ्यांनी दिसत नाहीत. ओके. सी, बघा, फिनोटाइप काय आहे, P1 चा राउंडेड येलो सीड अँड रिंकल्ड ग्रीन सीड. ओके. या दोघांमध्ये क्रॉस झालेला आहे. त्यांचे जिनोटाइप्स आहेत कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. ओके. राउंडेड येलो सीड्स
सीड्स वाल्या प्लांटचे जिनोटाइप आहे कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि रिंकल ग्रीन सीड्सचं जिनोटाइप आहे स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल वाय मग त्याच्याने जे गॅमेट्स ओके राउंडेड येलो सीड्सचे गॅमेट कोणते आहेत कॅपिटल आर कॅपिटल वाय रिंकल ग्रीन सीड्सने कोणते गॅमेट प्रोड्यूस केलेत स्मॉल आर स्मॉल वाय मग ह्या दोन गॅमेट्सचं फ्युजन झाल्यावर जी पहिली जनरेशन मिळेल जिला F1 जनरेशन म्हणण्यात येईल ती असेल कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय मग ते फिनोटाइप कॅपिटल आर कॅपिटल वाय असणारे आणि स्मॉल वाय असणारे फिनोटाइप दिसणार कसं ते झाड राउंडेड आणि येल्लो सीड्स असणार ओके राउंडेड येल्लो सीड्स असणार त्याच्यात जे राउंड येल्लो सीड प्लांट आहे त्याने ते कॅरेक्टर डॉमिनंट केलेले आहेत ओके बघा मग पॅरेंटल जनरेशन P2 मध्ये का कोणता फिनोटाइप असणार आहे आता कोणता झाड प्रोड्यूस केलं जेव्हा राउंडेड येल्लो सीड वाला झाडाचं रिंकल्ड ग्रीन सीड वाल्या झाडासोबत फ्युजन करण्यात आलं तेव्हा कोणतं झाड मिळालं आपल्याला राउंडेड येल्लो सीड वाला झाड मिळालं कारण रिंकल्ड ग्रीन सीड वाल्या झाडाचे कॅरेक्टर राउंडेड येल्लो सीड वाल्या झाडाने डॉमिनंट केले दाबून टाकले आणि त्याने स्वतःचे कॅरेक्टर वरती आणले ओके मग सेकंड जनरेशन काय भेटली आपल्याला P2 दुसरं झाड त्या दोन झाडांपासून जे झाड निर्माण झालं ते कोणतं असणार आहे राउंडेड येल्लो सीड वालं ओके बघा आता मग त्या दोन झाड असली दोन झाडं घेऊन त्यामध्ये पण हायब्रिडायझेशन केलं क्रॉसिंग केलं तर काय होणार फिनोटाइप बघा राउंडेड येल्लो सीड बरोबर कारण जी झाडं निर्माण झाली ती सगळी राउंडेड येल्लो सीड वाली होती ग्रीन रिंकल सीड वाला एकही झाड जन्माला आलं नाही बघा मग त्याचं जिनोटाइप काय असेल कॅपिटल वाय स्मॉल वाय ओके दोघांचा पण जिनोटाइप सेम कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय मग त्याने कोणते गॅमेट प्रोड्यूस होतील बघा क्रॉसिंग ओव्हर आपण शिकलेलो कसे गॅमेट्स प्रोड्यूस होतात कॅपिटल आर कॅपिटल आर सगळ्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार ओके सी त्यामुळे हे एवढे गॅमेट्स 8 गॅमेट्स प्रत्येकाचे 4 गॅमेट्स प्रोड्यूस झालेले आहेत ओके मग त्यामध्ये सगळ्यांमध्ये काय होणार क्रॉसिंग ओव्हर होणार बघा हा चार्ट ओके हा चार्ट बघा त्याच्यामध्ये काय दिलेला आहे इथे मेल गॅमेट लिहिले गेलेले आहेत वरती आणि स्ट्रेट कॉलम मध्ये काय लिहिलेले आहेत फिमेल गॅमेट आणि त्या सगळ्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होऊन हा चार्ट तयार झालाय ओके बघा आता त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आपल्याला बघा ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन P1 जनरेशन the pair of gametes separate independently that is in capital capital Y plants only capital R and capital Y type gametes are formed and not capital R and capital Y बघा इथे काय सांगितलेलं आहे गॅमेट फॉर्मेशन मध्ये P1 जनरेशन बघितली आपण आताच बघा ही P1 जनरेशन मध्ये बघा काय गॅमेट फॉर्म झाले कॅपिटल आर कॅपिटल वाय तेच सांगितलेलं आहे तिथे बघा P1 जनरेशन मध्ये पेअर ऑफ गॅमेट इंडिपेंडेंटली सेपरेट झालेत त्यामुळे कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल प्लांट्स मध्ये फक्त RY टाइपचे गॅमेट्स फॉर्म झालेले आहेत आणि RR आणि YY टाइपचे गॅमेट तयार झालेले नाहीत ओके सिमिलरली इन स्मॉल y प्लांट ओनली स्मॉल r and स्मॉल y gametes आर फॉर्म म्हणजेच बघा RY असे गॅमेट तयार झालेले नाहीत फक्त RY कॅपिटल RY स्मॉल RY असेच गॅमेट तयार झालेले आहेत thus we can say that each pair of genes is represented in the gamete by only one gene from that pair म्हणजेच जेव्हा जीन प्रेझेंट होते जीनच्या जोडीमध्ये त्याचा प्रेझेंटेशन प्रतिनिधित्व फक्त एकाच घटकाद्वारे केलं जातं फक्त एकच जीन समोर येते जेवढे गॅमेट्स प्रोड्यूस झालेले आहेत त्यामध्ये फक्त एकाच जीन्सद्वारे त्यांचं प्रेझेंटेशन केलं जातं ओके बेस्ड ऑन द कन्क्लुजन फ्रॉम द मोनोहायब्रिड क्रॉस जे मोनोहायब्रिड क्रॉसचं आपण कन्क्लुजन बघितलेलं बघा मेंडल एक्सपेक्टेड दॅट इन द F2 जनरेशन ऑफ डायहायब्रिड क्रॉस प्लांट वुड प्रोड्यूस राउंडेड येलो सीड मग मेंडलने जेव्हा मोनोहायब्रिड क्रॉस केलेलं तेव्हा त्याच्या
निष्कर्षानुसार त्याच्या कन्क्लुजन नुसार त्याला असं वाटलेलं की F1 पिढीतली F1 जनरेशन मधली जी झाडं आहेत त्याला पिवळे आणि गोल वाटाणे येतील. ओके, असं त्याला वाटलेलं. ही वॉज प्रूव्ड राईट. त्याचा तो निष्कर्ष ही बरोबर होता. दो द जीनोटाइप ऑफ दिस प्लांट वॉज capital R small r, capital Y small y. Their phenotype was like the parents producing rounded yellow seeds because yellow color is dominant over green and round shape is dominant over wrinkled. आताच मी तुम्हाला सांगितलं की काय झालेलं आहे, जे डॉमिनंट कॅरेक्टर आहेत येलो सीड अँड राऊंडेड अँड येलो सीड हे काय आहेत, झाडाचे डॉमिनंट कॅरेक्टर आहेत. त्यांनी काय केलं, रिंकल्ड आणि ग्रीन सीड वाल्या झाडांच्या कॅरेक्टरला दाबून टाकलं. ओके, सप्रेस केलं. त्यामुळे काय झालं, जी झाडं निर्माण झाली त्याला राऊंडेड अँड येलो सीड्स आले. Due to the combination of two different characteristics in the F1 generation of the dihybrid cross, these plants are called dihybrid plant. बघा, F1 जनरेशन मध्ये जी झाडं जन्माला आली त्याच्यात काय झालं, दोन लक्षणं दिसली, म्हणूनच त्यांना काय म्हटलं गेलं, डायहायब्रिड प्लांट असं म्हटलं गेलं. Plants of F1 generation of dihybrid cross produce 4 types of gametes: capital R, capital Y, capital R, small y, small r, capital Y, small r, small y. These gametes, capital R, capital Y, and capital R, small r, small y, are similar to those of P1 generation. बघा, F1 जनरेशन मध्ये झाडांनी कोणते गॅमेट प्रोड्यूस केले, कॅपिटल R, कॅपिटल Y, कॅपिटल R, स्मॉल y, स्मॉल r, कॅपिटल Y, and स्मॉल r, स्मॉल y. यापैकी कॅपिटल R, कॅपिटल Y आणि स्मॉल r, स्मॉल y ही काय झाली, ही गॅमेट्स P1 जनरेशनच्या गॅमेट्स प्रमाणेच आहेत. ओके, F2 जनरेशन इज फॉर्म थ्रू द सेल्फिंग ऑफ F1 प्लांट्स. मग F2 जनरेशन आहे ती कशामुळे घडून आली, F1 प्लांट मधील जे हायब्रिडायझेशन होतं, ओके, त्या हायब्रिडायझेशन मुळे काय झालं, F2 जनरेशन जन्माला आली. The pattern of inheritance of characteristics from F1 to F2 is shown in the brief in the table given. ओके, जो आपण टेबल बघितला त्याच्याबद्दलच दिलेला आहे की कशा प्रकारे F1 आणि F2 चे कॅरेक्टर एकमेकांमध्ये पास झालेले आहेत. The 16 different possible combinations through the union of 4 types of male gametes and 4 types of female gametes are shown in the chessboard like table. Male gametes are shown at the top. Okay, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, हा टेबलच दिलेला आहे. तर त्या टेबल मध्ये काय झालेलं आहे ते दिलेलं आहे तुम्हाला खाली, की चार गॅमेट आहेत जे आपण आता शिकलो, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर, कॅपिटल वाय, अँड स्मॉल आर, स्मॉल वाय. हे 4 काय झाले, मेल गॅमेट्स आहेत. ओके, अँड कॅपिटल आर, कॅपिटल वाय, इथे बघा फिमेल गॅमेट दिलेले आहेत, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर, कॅपिटल वाय, अँड स्मॉल आर, स्मॉल वाय. मग काय होणार बघा, हा जो मेल गॅमेट आहे कॅपिटल आर, कॅपिटल वाय, तो ह्या कॅपिटल आर, कॅपिटल वाय शी फ्यूज होणार. ओके, त्यांच्या दोघांचं फ्युजन होणार आणि कोणता गॅमेट येणार, F1 जनरेशनला, F2 जनरेशनला कॅपिटल आर, कॅपिटल वाय, अँड कॅपिटल वाय. ओके, गॉट. अशाच प्रकारे इथे हा कॅपिटल आर, स्मॉल वाय आहे, तो इथल्या कॅपिटल आर, स्मॉल वाय या फिमेल गॅमेटशी फ्यूज होणार आणि कोणता गॅमेट जन्माला येणार, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय. ओके, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्या तक्त्यामध्ये. ओके, डायहायब्रिड क्रॉस समजलाय सगळ्यांना. काय होणार डायहायब्रिड क्रॉस मध्ये, जे 2 कॅरेक्टर यूज केलेले मेंडेलनी प्लांट्सचे, की येलो अँड राऊंड सीड गेट फ्युज्ड विथ ग्रीन अँड रिंकल्ड सीड. त्यामुळे काय झालं की येलो अँड राऊंड सीड वाले कॅरेक्टर होते ते डॉमिनंट झाले. कोणाच्यावर डॉमिनंट झाले, रिंकल्ड अँड ग्रीन सीडवर. त्यामुळे जी जनरेशन जन्माला आली त्यामध्ये कोणत्या कलरचे, त्या झाडांमध्ये कोणते कॅरेक्टर होते, डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजेच येलो अँड राऊंड सीड. ओके, सी. आता हे जे आपले क्रोमोझोम
एखादा क्रोमोझोम कमी झाला किंवा काही ॲबनॉर्मॅलिटी झाली तर आपल्याला आजार होऊ शकतात. ओके. ते बाळ जन्माला आल्यावरच म्हणजे जन्माला येतानाच त्यामध्ये ती डिसऑर्डर फिट झालेली असते. ते बाळ ती डिसऑर्डर घेऊनच जन्माला येतं बघा. त्याला जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतात बघा. Diseases or disorders occurring due to abnormalities in chromosomes and mutations in genes are called genetic disorder. मग जे आपले क्रोमोझोम्स आहेत याच्यामध्ये जर अपसामान्यता झाली म्हणजे ॲबनॉर्मॅलिटी झाली, ओके, किंवा जीन्समध्ये म्युटेशन झाले म्हणजे जीन्स परावर्तित झाले, जीन्समध्ये काही बदल झाला आपल्या, तर आजार उद्भवतात. ओके. त्याला अनुवांशिक विकृती म्हणजेच जेनेटिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं. Chromosomal abnormalities include either increase or decrease in number of deletion or translocation of any part of the chromosome. बघा, क्रोमोझोमल abnormality म्हणजे काय होतं? इन्क्रीज एकदा कधी कधी नंबर इन्क्रीज होतात. क्रोमोझोम्सचे पेअर नंबर मी तुम्हाला सांगितलेले आपण जेव्हा क्रोमोझोम शिकलो. स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स मध्ये क्रोमोझोम्सच्या पेअर या स्पेसिफिक असतात. ठराविक प्राण्यांमध्ये क्रोमोझोम्सच्या पेअर या ठरवून दिलेल्या इतक्याच असतात. ओके. मग जर त्या कधी कधी जर जास्त झाल्या किंवा कमी झाल्या तर जेनेटिक डिसऑर्डर उद्भवते. एक्झाम्पल आर फिजिकल डिसऑर्डर लाईक क्लेफ्ट लिप, albinism, and physiological disorder like sickle cell anemia, hemophilia, etc. मग या गोष्टीचं डिजेनेटिक डिसऑर्डरचे एक्झाम्पल काय आहेत बघा. क्लेफ्ट लिप, कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की कोणाकोणाच्या ओठांमध्ये अशी भेग गेलेली असते. पाहिलंय का तुम्ही? त्याला दुभंगलेले ओठ असं म्हणतात. ते काय असतं? जेनेटिक डिसऑर्डर असते. क्रोमोझोम्स मध्ये का कधी क्रोमोझोम्सचे नंबर वाढतात, कमी होतात किंवा एखादा पार्ट आहे जे आपण ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन हे सगळं शिकलेलो की नाही, त्याच्यात एक कधीतरी बदल होतो. त्यांची जोडी कधीतरी बदलली जाते. त्यामुळे काय होतं? क्रोमोझोम्सचा एक कुठला तरी पार्ट ट्रान्सलोकेट होतो म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलला जातो. त्यामुळे जे बाळ जन्माला होतं त्याला अशा फिजिकल डिसऑर्डर होऊ शकतात. ओके. अल्बिनिझम अल्बिनिझम इज वर्णहीनता. तुम्ही बघितलं असेल की कधी कधी अशी लोक आपल्याला पाहायला मिळतात जी पूर्णच व्हाईट असतात. केस सुद्धा त्यांचे एकदम गोल्डन असतात. आयब्रोज वगैरे म्हणजे त्यांच्यात काय असतं माहितीये? मेलानिन जो आपल्याला आपल्या स्किनला डार्क कलर देतो तो मेलॅनिनच त्यांच्यात अब्सेंट असतो अल्बिनिझम मध्ये. ओके. ह्या सगळ्या डिसऑर्डर आपल्याला पुढे डिटेल मध्ये शिकायच्या आहेत. अॅनिमिया आणि हिमोफिलिया अशा तऱ्हेचे जेनेटिक डिसऑर्डर आपल्याला उद्भवू शकतात. ह्युमन बीइंग्स हॅव 46 क्रोमोझोम इन द फॉर्म ऑफ 23 पेअर्स. ओके. बघा, मी आताच सांगितलं की ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये त्यांच्या क्रोमोझोमची संख्या ही फिक्स करून दिलेली असते. मग ह्युमन बीइंग मध्ये म्हणजे आपल्यामध्ये किती क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात? 46 म्हणजे किती पेअर झाल्या? 23. ओके. ते नेहमी पेअर मध्ये आढळतात म्हणजे 23 पेअर ऑफ क्रोमोझोम आर प्रेझेंट इन द ह्युमन बीइंग. There is great variation in the size and shape of these chromosomal pairs. These pairs have been numbered. Out of 23 pairs, 22 are autosomes and one pair is of sex chromosome that are allosomes. Chromosomes in women are represented as 44 plus XX and in men as 44 plus XY. C. बघा, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमची पेअर ही फिक्स केलेली असते. मग ह्युमन बीइंग मध्ये 23 पेअर मधले 22 पेअर हे ऑटोझोम्स असतात आणि 23 वाला जो पेअर असतो तो काय असतो? सेक्स क्रोमोझोम. त्यालाच ॲलोझोम्स असं म्हटलं जातं. मग स्त्रियांमध्ये XX हा सेक्स क्रोमोझोम आढळतो तर पुरुषांमध्ये XY हा सेक्स क्रोमोझोम आढळतो. Mendel has shown in his experiment that there exist two types of genes, dominant and recessive. If we take into account the number of chromosomes in human cells, their sex-related types, the types of genes on the chromosomes, dominant and recessive, we can see where genetic disorder originate and how they are inherited. बघा, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? ह्युमन कॅरिओटाइप दिलेला आहे. कॅरिओटाइप म्हणजे क्रोमोझोमचा चार्ट दिलेला आहे. ओके. बघा ते कसे पेअर मध्ये प्रेझेंट असतात. ओके. मग ही अशी लिंक आहे. क्रोमोझोम हे अशा प्रकारे या चार्ट मध्ये दाखवल्या प्रकारे मानवी शरीरात प्रेझेंट असतात. त्यामुळे जर क्रोमोझोमल डिसऑर्डर असेल बाळाला तर ती कोणामुळे झाली? आईमुळे की वडिलांमुळे हे देखील शोधता येतं. ओके.
डिसऑर्डर ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज. आता बघा, ज्या डिसऑर्डर आपण आता शिकलो, ज्या आता मी सांगितले तुम्हाला एक्झाम्पल, त्या आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. ओके, एव्हरीवन इज गेटिंग? मी शिकवते ते समजते का सगळ्यांना, और आय एम गोइंग व्हेरी फास्ट? इज माय स्पीड ओके विथ यू? ओके, थँक यू. See, first disorder. See, following are the disorders that occur due to the numerical changes in chromosomes. Offspring are not sterile if there is change in the number of autosomes is less. Instead, if there is an increase in number of any autosomal pair, physical or mental abnormalities arise and the lifespan is shortened. With the shortened lifespan, following are some disorder. बघा, क्रोमोझोम्सच्या जर संख्येत बदल झाला तर काही ॲबनॉर्मॅलिटीज होतात. ओके, जे सेक्स क्रोमोझोम आहेत त्याची जर संख्या कमी झाली, ओके, त्याचे नंबर कमी झाले, तर जी हे असते जन्मणारी जी संतती असते, ऑफस्प्रिंग असतो, तो स्टराईल नसतो, म्हणजे त्याला बाळ होणार नाही असं नाही, त्याला बाळ होऊ शकतं. ओके, पण जर ऑफस्प्रिंगच्या क्रोमोझोम मध्ये, ओके, क्रोमोझोम मध्ये जे ऑटोझोम्स आहेत, ओके, ऑटोझोम्स आहेत म्हणजे सेक्स क्रोमोझोम नाही, जे ऑटोझोम्स आहेत नॉर्मल जे 23 पेअर, त्यांची जर एखादी पेअर वाढली किंवा कमी झाली तर काय होतं, जे बाळ जन्माला येतं त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दोष निर्माण होतात, त्यामुळे त्याची लाईफ स्पॅन, त्याचं आयुर्मान सुद्धा कमी होतं. ओके, तर त्यामधल्या काही जे डिसऑर्डर आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत. फर्स्ट इज डाऊन सिंड्रोम. बघा, डाऊन सिंड्रोम मध्ये कसं क्रोमोझोमची पेअर सांगितलेली आहे, 46 क्रोमोझोम आहेतच त्याच्यात, पण एक एक्स्ट्रा झालेला आहे बघा. ओके, ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम, जी 21वी क्रोमोझोम आहे बघा, इथे बघा 21st नंबर ऑफ क्रोमोझोम दिसते, त्याच्यामध्ये एकच पेअर आहे बघा, दोनच क्रोमोझोमची एक पेअर बनलेली आहे, पण डाऊन सिंड्रोम मध्ये काय होतं, त्याच्यात अजून एक क्रोमोझोम ऍड होतो. ओके, बघा 46 + 1 47 क्रोमोझोम झालेला आहे. ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम, 21st क्रोमोझोम आहे, तिथे काय होतं, एक अजून क्रोमोझोम ऍड होतो. त्यामध्ये काय होतं बघा, या बाळाचं चित्र दिसत आहे तुम्हाला, त्याच्यावरून तुम्ही समजू शकला असाल की चाइल्ड विथ डाऊन सिंड्रोम कसं दिसतं. डाऊन सिंड्रोम बाधित मूल बघितलेलं आहे का तुम्ही कधी? आपल्या आजूबाजूला अशी खूप मुले आढळतात. ओके, बघा, Down syndrome is a disorder arising due to chromosome abnormality. This is the first discovered and described chromosomal disorder in human beings. मग हा डाऊन सिंड्रोम हा काय आहे, क्रोमोझोमच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे होतो मुलांना, आणि तो सगळ्यात फर्स्ट डिस्कवर झालेला मानवामध्ये सगळ्यात पहिला जी क्रोमोझोमल डिसऑर्डर शोधली गेली ती डाऊन सिंड्रोमच आहे. दिस डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज्ड बाय दी प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम. मग ही कशी ओळखली जाते, 47 क्रोमोझोम, 47 क्रोमोझोम यामध्ये दिसतात. ओके, नॉर्मली 46 असतात, पण जर चाइल्ड डाऊन सिंड्रोमने बाधित असेल तर ते क्रोमोझोमची संख्या 47 होते. It is described as trisomy of the 21st chromosome. Infants with this disorder have one extra chromosome with the 21st pair in every cell of their body. मग ज्या बाळाला हे डाऊन सिंड्रोम असतं त्या बाळाला 21st पेअरचा जे क्रोमोझोम असतं त्यामध्ये अजून एक क्रोमोझोम ऍड झालेला असतो. Therefore they have 47 chromosome instead of 46. म्हणजे त्यांच्यामध्ये 46 नसून 47 क्रोमोझोम प्रेझेंट असतात. Children suffering from Down syndrome are usually mentally retarded and have a short lifespan. मग ज्या बाळांना डाऊन सिंड्रोम असतो, डाऊन सिंड्रोम बाधित जी मुलं असतात ती मतिमंद असतात आणि अल्पायुष्य असतात, त्यांचं आयुष्य हे कमी असतं. मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स. मग अशी बालके काय असतात, मोस्टली मानसिक वाढ असते ती त्यांची खुंटत जाते. अदर सिम्पटम्स इन्क्लूड शॉर्ट हाईट, शॉर्ट व्हाईट नेक, फ्लॅट नोज, शॉर्ट फिंगर्स, scanty hair, single horizontal crease of palm, and a life expectancy of about 16 to 20 years. मग अजून काय लक्षणं दिसतात त्यांच्यात, त्यांची उंची कमी असते, मान आहे ती पसरट असते, नाक चपट असतं, बोटं असतात हाताची ती आखूड असतात, आणि हाताच्या ज्या आपल्या हे असतात क्रिसेस असतात हातावर, ज्या हस्तरेखा असतात त्याच्यावर आडवी एकच अशी हस्तरेखा असते, आणि डोक्यावरचे केस खूप कमी असतात. ओके, आणि त्यांचा लाईफ स्पॅन आयुर्मान हे 16 ते 20 वर्षापर्यंतच असते.
ओके, समजलं डाऊन सिंड्रोम? एनीवन हॅज एनी डाऊट टिल हियर? यू गॉट अबाउट डाऊन सिंड्रोम? डाऊन सिंड्रोम बद्दल समजलंय का सगळ्यांना? टेल मी. ओके, सी. The next is Turner syndrome. Okay, Turner syndrome. That is monosomy of X chromosome. Turner syndrome मध्ये काय होतं बघा. As with autosomes, abnormalities in sex chromosomes also cause some disorder. आता आपण पहिली जी डिसऑर्डर बघितली ती ऑटोझोम मध्ये होती, बरोबर. आता काय झालंय, सेक्स क्रोमोझोम मध्येही काही डिसऑर्डर होऊ शकते. टर्नर सिंड्रोम बघा, 44 प्लस एक्स 46 एक्स एकच क्रोमोझोम आहे बघा. काय सांगितलेलं, फिमेल मध्ये एक्स एक्स असतात, तर इथे काय आहे टर्नर सिंड्रोम मध्ये 44 अँड एक्स म्हणजे फक्त किती झाले, 45 क्रोमोझोम झाले. ओके. Turner syndrome arise due to either inheritance of only one X chromosome from parents or due to inactivation of the gender-related part of X chromosome. Instead of the normal 44 plus XX condition, women suffering from Turner syndrome show a 44 plus X condition. Such women are sterile, that is unable to have children due to improper growth of reproductive organ. बघा, टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं, वुमन मध्ये मोस्टली हा वुमन मध्ये आढळला जातो टर्नर सिंड्रोम. कारण काय आहे, जो सेक्स क्रोमोझोम आहे एक्स एक्स हा सेक्स क्रोमोझोम वुमन मध्ये आढळला जातो एक्स एक्स. ओके. आणि मेन मध्ये एक्स वाय असतो. मग त्याच्यामध्ये काय होतं, एक्स एक एक्स असतो तो कमी होतो टर्नर सिंड्रोम मध्ये. ओके. मग त्यामुळे जी ज्याला टर्नर सिंड्रोम असतो, शी विल बी स्टराईल, ती बाळाला जन्म देऊ शकत नाही, कारण तिची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती प्रॉपरली ग्रो होत नाही. बघा, टर्नर सिंड्रोम असेल चाइल्डला तर त्याचा हात असा दिसतो. ओके. थर्ड इज क्लाइनफेल्टर सिंड्रोम. क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये काय आहे बघा, 44 आहेत, एक्स एक्स वाय झालेला आहे बघा, दिसला, एक्स एक्स म्हणजे दोन फिमेल क्रोमोझोम आलेले आहेत आणि प्लस एक मेल क्रोमोझोम सुद्धा आलेला आहे बघा. दिस डिसऑर्डर अराइज इन मेन ड्यू टू अबनॉर्मलिटीज इन सेक्स क्रोमोझोम. हा रोग कोणामध्ये होतो, पुरुषांमध्ये होतो, आणि अबनॉर्मलिटी कशात असते, सेक्स क्रोमोझोम मध्ये असते. In this disorder, men have one extra X chromosome, hence their chromosomal condition becomes 44 plus XXY. काय होतं, एक एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम येतो. मेन मध्ये काय असतं, एक्स वाय हे दोनच क्रोमोझोम असतात सेक्स क्रोमोझोम. पण जर क्लाइनफिल्टर सिंड्रोम झाला असेल त्या बाळाला, तर त्याच्यामध्ये 3 क्रोमोझोम प्रेझेंट होतात, अजून एक एक्स ऍड होतो. सच मेन आर सेक्शुअली स्टराईल बिकॉज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर नॉट वेल डेव्हलप. मग अशी जी बाळ जन्माला येतात ते काय असतात, प्रजननक्षम नसतात, म्हणजे ते बाळाला जन्म देऊ शकत नाहीत. ओके. कारण त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे डेव्हलप नसतात. National Health Mission. Under the National Health Mission, the National Rural Health Mission has been started since April 2005 and the National Urban Health Mission since 2013. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काय झालेलं आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे एप्रिल 2005 पासून, तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान हे 2013 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. काय आहेत त्याचे ऑब्जेक्टिव्ह? The main objectives of this mission are strengthening of the rural and urban health facilities, controlling various diseases and illness, increasing public awareness about health and offering financial assistance to patients through various schemes. मग यामध्ये काय आहे त्यांचा मेन मोटो, ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे, त्याला स्ट्रॉंग बनवणे आणि विविध जे आजार आहेत किंवा रोग आहेत त्यांच्यावर कंट्रोल करणे, नियंत्रण मिळवणे आणि लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करणे. ओके. आणि जर कोणाची ऐपत नसेल, कोणाला अर्थसहाय्य पाहिजे असेल, तर ते अर्थसहाय्य वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत रुग्णांना मिळवून देणे. ओके. सगळ्या जेनेटिक डिसऑर्डर मध्ये आता आपण फर्स्ट शिकलो, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असेल तर काय होतं, मग त्यामध्ये डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम हे 3 आपण सिंड्रोम शिकलो. हे समजलंय का सगळ्यांना? सांगा लवकर. क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज मुळे होणारे सिंड्रोम. ओके, चला. सो आवर नेक्स्ट इज
डिझीज ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन दी सिंगल जीन. एखाद्या जीन मध्ये जर म्युटेशन झालं तर त्याच्यामुळे कोणते रोग होतात बघूया. Disorder are diseases occurring due to mutation in any single gene into a defective one are called monogenic disorder. म्हणजे जर एखाद्या कुठल्याही सिंगल एका छोट्या जीन मध्ये जर डिफेक्ट झाला, काही बदल झाला, म्युटेशन झालं, तर त्याच्यामुळे जे डिसऑर्डर होते त्याला काय म्हणायचं, मोनोजेनिक डिसऑर्डर. ओके. अप्रॉक्सिमेटली 4000 डिफरंट डिसऑर्डर्स ऑफ दिस टाइप्स आर नाउ नोन. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 4000 अशा डिसऑर्डर्स, अशा आजारांची माहिती मिळालेली आहे. ओके. Due to abnormal genes, their products are either produced in insufficient quantity or not at all. मग abnormal genes, जीन्सचं काम काय आहे बघा, आपण बघितलं प्रोटीन सिंथेसिस वगैरे करतात. मग जीन्समुळे काय होतं, त्या प्रोडक्ट फॉर्म करतात. जर abnormal असतील तर त्या प्रोडक्ट फॉर्म करत नाहीत किंवा केलं तर एकदम कमी प्रमाणात करतात. इट कॉजेस abnormal metabolism that may lead to death at a tender age. मग काय होतं, मेटाबॉलिझम आहे जे आपलं ते abnormal होतं. ओके. मग चयापचयाचे आजार होतात आणि मग हे चयापचयाचे आजार आहेत ते लहान वयातच जीव घेणे ठरू शकतात. ओके. इट कॅन कॉज डेथ. एक्झाम्पल ऑफ सच डिसऑर्डर आर हचिन्सन्स डिझीज, टे-सॅच डिझीज, गॅलेक्टोसेमिया, फिनाइल कीटोन्युरिया, सिकल सेल एनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया अँड नाईट ब्लाइंडनेस. ओके. मग याचे एक्झाम्पल बघा कोणकोणते आहेत. हचिन्सन्स डिझीज, टेक्सस डिझीज. ओके. नाव फिनाइल कीटोन्मिया, सिकल सेल एनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस. ओके. बघा, तर पहिला आहे अल्बिनिझम. अल्बिनिझम म्हणजे वर्णहीनता, म्हणजे कलर नसतो. मेलॅनिन नावाचं पिगमेंट बघा तिथे दिलेला आहे. दिस इज अ जेनेटिक डिसऑर्डर. आवर आईज, स्किन अँड हेअर हॅव कलर ड्यू टू दी ब्राउन पिगमेंट मेलॅनिन. बघा, आपलं जे डोळे आहेत, स्किन आहे, केस आहेत, यांना कलर आहे कशामुळे, मेलॅनिन नावाच्या ब्राउन पिगमेंटमुळे, जो आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. इन दिस डिझीज द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलॅनिन. मग अल्बिनिझम हा आजार झालेल्या बाळाच्या बॉडीमध्ये त्यांचे जीन्स हे मेलॅनिन प्रोड्यूस करू शकत नाहीत. The skin becomes pale, hair are white and the eyes are usually pink due to absence of melanin pigment in the retina and sclera. मग त्या बाळाचे स्किन कशी दिसते, पेल म्हणजे कलर गेलेली. ओके. आणि निस्तेज दिसते, केस पांढरे दिसतात, डोळे हे पिंक कलरचे म्हणजे गुलाबी असतात, कारण जो रेटिना आहे, परितारिका आहेत आणि स्क्लेरा म्हणजे दृष्टपटल आहे, यामध्ये मेलॅनिन नसतं. ओके. सेकंड इज सिकल सेल एनिमिया. Even minor changes in molecular structure of protein and DNA may lead to diseases or disorder. थोडेसे जरी चेंजेस झाले आपल्या प्रोटीन आणि डीएनए मध्ये, प्रोटीनच्या स्ट्रक्चर आणि डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये थोडेसे चेंजेस, तर आजार हा होऊ शकतो. नॉर्मल हिमोग्लोबिन हॅज ग्लुटामिक ऍसिड ऍज द 6th अमायनो ऍसिड इन इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आपल्या बॉडीमध्ये, ब्लडमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. हिमोग्लोबिन मुळेच आपला ब्लडला रेड कलर प्राप्त होतो. ओके. मग जे नॉर्मल हिमोग्लोबिन असतं त्याच्यामध्ये काय असतं, ग्लुटामिक ऍसिड हे 6व्या अमायनो ऍसिड म्हणून प्रेझेंट असतं. हावेवर इफ इट इज रिप्लेस्ड बाय व्हॅलिन, द शेप स्ट्रक्चर ऑफ द हिमोग्लोबिन मॉलिक्यूल चेंजेस. मग हिमोग्लोबिन मध्ये जर ग्लुटामिक ऍसिडला व्हॅलिननी रिप्लेस केलं, ग्लुटामिक ऍसिडच्या जागी व्हॅलिन गेला, तर काय होतं, त्याचं ग्लुटामिक ऍसिडचे शेप आणि स्ट्रक्चर बदलून जातं. ड्यू टू दिस द इरिथ्रोसाइट्स और रेड ब्लड कॉर्पस्कल्स विच आर नॉर्मली बायकॉन्केव्ह बिकम सिकल शेप. बघा, तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर, कधी मलेरिया वगैरे झाल्यावर तुमचे ब्लड चेक करतात बघा, तेव्हा तुम्हाला माहिती असेल की आरबीसी आणि डब्ल्यूबीसी कधी सांगतात, आरबीसी कमी झाल्या, कधी लाल पेशी कमी झाल्या, पांढऱ्या पेशी कमी झाल्या, असं बोलतात की नाही, त्याच असतात रेड ब्लड कर्पस्कल्स म्हणजे आरबीसी, लाल पेशी. ओके. मग काय होतं, जे त्यांना इरिथ्रोसाइट्स, सायंटिफिक इरिथ्रोसाइट्स नेम आहे रेड ब्लड सेल्सचा. मग या इरिथ्रोसाइट्स काय असतात, ज्या नॉर्मली बायकॉन्केव्ह असतात. ओके. इरिथ्रोसाइट्सचा आकार हा नॉर्मली विळ्याच्या आकार, सॉरी, बायकॉन्केव्ह असतात. त्या कशा होतात, सिकल शेप.
विळा असतो ना त्या आकाराच्या त्या होतात. ओके, दिस कंडिशन इज कॉल्ड सिकल सेल ॲनिमिया. म्हणून त्या सेलचा आकार बदलतो, म्हणून त्या कंडिशनला सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन इन सच इंडिव्हिज्युअल इज व्हेरी लो. मग अशा व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिन अशा व्यक्तींमधले जे हिमोग्लोबिन आहे तो हिमोग्लोबिन ऑक्सिजन कॅरी करू शकत नाही. ऑक्सिजन वाहून नेण्याची हिमोग्लोबिनची क्षमता ही कमी होते. ओके. In this condition, clumping and thereby destruction of erythrocytes occur most often. As a result, blood vessels are obstructed and the circulatory system, brain, lung, kidneys are damaged. Okay. मग जर हिमोग्लोबिन ऑक्सिजनच वाहून नेऊ शकत नाही तर आपल्या बॉडीला तर ऑक्सिजनची खूप गरज असते. मग त्यामुळे काय होतं, जे ब्लड आहेत त्यांचं क्लम्पिंग, गुठळ्या तयार होतात त्याच्या. ओके, आणि त्या मरून जातात, नाश पावतात. As a result, blood vessels are obstructed and circulatory system, brain, lungs, kidney are damaged. मग जर पेशीज रेड ब्लड सेलच मृत्यू पावतात तर त्या काय करतात, आपले मेंदू, फुफ्फुस, वृक्क यांना ऑक्सिजन पोचवू शकत नाही आणि ते सुद्धा त्यांचं काम बंद करतात, म्हणजेच डॅमेज होतात, त्यांना हानी पोचते. सिकल सेल ॲनिमिया इज अ हेरिडिटरी डिझीज. सिकल सेल ॲनिमिया हा काय आहे, अनुवंशिक आजार आहे. इट ऑकर्स ड्यू टू चेंजेस इन जीन्स ड्युरिंग कन्सेप्शन. मग जेव्हा गर्भधारणा होते, आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ गर्भधारण करतं तेव्हा काही जीन्स मध्ये जर बदल झाला, म्युटेशन झाला तर हा आजार होऊ शकतो. It occurs due to changes in genes during conception. If the father and mother are both affected by sickle cell anemia, or if they are carriers of this or disorder, their offspring are likely to suffer from this disease. Okay. जर आई वडील दोघेही सिकल सेल अॅनिमिया ग्रस्त असतील किंवा त्या बाळाच्या आई वडिलांच्या आजी आजोबांना वगैरे असं कोणाला तरी तो आजार असेल तर त्या बाळाला हा आजार होऊ शकतो. ओके. Hence, marriages between the person who are carriers of a suffering from sickle cell anemia should be avoided. म्हणूनच समाजातील सिकल सेल अॅनिमिया असणाऱ्या स्त्री पुरुषांनी आपापसात विवाह हा टाळायला पाहिजे. ओके. बघा, there are two types of person affected by sickle cell anemia. Sickle cell anemia carrier and suffer from sickle cell anemia. मग कॅरियर असेल तर AS म्हटलं जातं आणि ग्रस्त ज्याला झालेला आहे तर SS म्हटलं जातं. ओके. स्वेलिंग ऑफ हँड्स काय आहेत त्यांचे सिम्पटम. सिकल सेल रोग हा आपण कसा ओळखू शकतो. स्वेलिंग ऑफ हँड्स अँड लेग्स, हात आणि पाय हे सुजतात. ओके. पेन ऑफ जॉईंट, सांधे दुखायला लागतात. सिव्हिअर जनरल बॉडी एचेस, असह्य प्रमाणात बॉडीला वेदना व्हायला सुरुवात होते. कॉन्स्टंट लो ग्रेड फीवर, सतत ताप येत राहतो. चेहरा निस्तेज दिसत राहतो. लो हिमोग्लोबिन कंटेंट आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत राहतं. बघा, सिकल सेल हा जो आजार आहे तो कशा प्रकारे होतो बघा. बघा, सिम्बॉल बघा, कॅपिटल ए हे नॉर्मल आहेत, कॅपिटल एस कॅरियर आहेत आणि कॅपिटल एस हे सफरर आहेत, ज्यांना झालेला आहे. ओके. बघा, जर मॅन वुमन दोन्ही नॉर्मल असतील तर नॉर्मल प्रोजेनी होते, बाळ नॉर्मल होतं. ओके. जर मॅन नॉर्मल असेल किंवा कॅरियर असेल, ओके, आणि वुमन कॅरियर असेल किंवा नॉर्मल असेल तर काय होतं, 50% प्रोजेनी नॉर्मल होते आणि 50% काय होते, कॅरियर होते. इफ वन पॅरेंट इज नॉर्मल अँड वन इज कॅरियर, जर एक नॉर्मल असेल आणि दुसरा जर कॅरियर असेल तर अर्धे जी बाळं होतात ती नॉर्मल होतात आणि अर्धे होतात ते कॅरियर होतात, म्हणजे त्यांच्या बाळांना पुढे हा रोग होऊ शकतो. ओके. जर मॅन नॉर्मल असेल किंवा सफरर असेल, म्हणजे त्याला जर झालेला असेल, जर वुमन सफरर असेल किंवा नॉर्मल असेल तर बघा, ऑल प्रोजेनी विल बी कॅरियर, जेवढी बाळ जन्माला येतील ते सगळे कॅरियर असणार आहेत. इफ वन पॅरेंट इज नॉर्मल अँड वन इज सफरर. ओके.
25% progeny normal, 25% sufferer and 50% carrier if both parents are carrier. जर दोन्ही पॅरेंट मॅन वुमन हे दोन्ही कॅरियर असतील, दोघांनीही दोघांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्यातील कोणाला तरी झालेला असेल, जर ते कॅरियर असतील तर 25% बाळही नॉर्मल होतात, 25% बाळांना तो होतो आणि 50% हे कॅरियर जन्माला येतात. ओके, 50% progeny carrier and 50% sufferer if one parent is carrier and one is sufferer. जर एक पॅरेंट कॅरियर असेल आणि दुसरा पॅरेंट हा सफरर असेल म्हणजे त्याला झालेला असेल, तर अर्धी बाळं ही कॅरियर होतात आणि अर्ध्यांना तो रोग होऊ शकतो. ओके, जर दोन्ही पॅरेंट सफरर्स असतील, दोन्ही पॅरेंटला तो झालेला असेल, तर सर्व बाळांना तो होऊ शकतो. मग सिकल सेल ॲनिमिया कसा ओळखायचा, डायग्नोसिस काय आहे? अंडर द नॅशनल हेल्थ मिशन स्कीम the solubility test for diagnosis of sickle cell anemia is available at all district hospitals. Similarly, the confirmatory diagnostic test electrophoresis is performed at a rural and sub-district hospital. बघा, डायग्नोसिस काय आहे, निदान कसं केलं जातं या रोगाचं? राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्व जिल्हा रुग्णालयात काय होतं, सिकल सेल ओळखण्यासाठी सोल्युबिलिटी टेस्टची सुविधा केलेली आहे आणि ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात इलेक्ट्रोफोरेसिस ही एक फिक्स चाचणी करण्यात येते. ओके, मग रिमेडीज काय आहेत, उपाययोजना काय आहेत अशासाठी? दिस डिझीज इज स्प्रेड इन ओनली वन वे, दॅट इज रिप्रोडक्शन. Hence, husband and wife should get their blood examined either before marriage or after it. बघा, मग हा आजार फक्त रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननाच्या माध्यमातूनच प्रसारित होतो, म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर या दोघांनी रक्त तपासणी करून घेतली पाहिजे. A carrier or sufferer should avoid marriage with another carrier or sufferer. मग सिकल सेल वाहक असेल किंवा जो पीडित असेल या व्यक्तीने दुसऱ्या कॅरियर आणि सफरर सोबत विवाह करणं टाळावं. A person suffering from sickle cell anemia should take a tablet of folic acid daily. मग सिकल सेल ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तीने फोलिक ऍसिडची रोज एक गोळी घ्यायला हवी. ओके, समजल्या सगळ्यांना? जेनेटिक डिसऑर्डर समजल्या का? ओके, म्युटेशन इन जीन मध्ये कोणकोणते डिसऑर्डर आपण शिकलो ते समजलंय का सगळ्यांना? ओके, सी नाउ disorder due to mitochondrial disorder. Mitochondrial DNA may also become defective due to mutation. बघा, जे मायटोकॉन्ड्रिया आपल्या सेल मध्ये प्रेझेंट असतं त्यामधलं जर डीएनए आहे त्यामध्ये पण म्युटेशन होऊ शकतं, त्यामध्ये पण बदलाव होऊ शकतात. During fertilization, mitochondria are contributed by the egg cell alone. Hence, mitochondrial disorders are inherited from the mother only. बघा, फर्टिलायझेशन मध्ये प्रजननाच्या वेळी काय होतं, भ्रूण जेव्हा विकसित होतं, ओके, तेव्हा काय होतं, मायटोकॉन्ड्रिया हा फक्त एग सेल सोबत म्हणजे फिमेल गॅमेट सोबतच कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणून जर मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर असेल कोणत्या बाळाला, तर ती त्याच्या आईकडूनच आलेली असते. ओके, लेबर हेरिडिटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी इज अन एक्झाम्पल ऑफ मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. ओके, मग लेबरची अनुवांशिक चेताविकृती हे काय आहे, एक मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डरच आहे. बघा, डिसऑर्डर ड्यू टू म्युटेशन इन मल्टिपल जीन्स. आता आपण मोनोजेनिक जीन्सचं बघितलेलं इथं आहे पॉलिजेनिक डिसऑर्डर. ओके, म्हणजे एकापेक्षा जास्त जीन्स मध्ये जर बदल घडून आला तर कोणती डिसऑर्डर होते? समटाइम्स डिसऑर्डर अराइज ड्यू टू म्युटेशन इन मोर दॅन वन जीन. In most such disorder, their severity increases due to effects of environmental factors on the fetus. बघा, काही वेळा काय होतं, एकापेक्षा जास्त अशा जीन्स मध्ये बदल घडून आला तर डिसऑर्डर होतात. मग अशा डिसऑर्डर मध्ये काय होतं, जेव्हा गर्भावस्थेत अभ्रक असतं, बालक असतं, तेव्हा त्याच्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम हा त्या बाळावर होऊ शकतो. त्यामुळे त्या डिसऑर्डरची विकृतता वाढवू शकते, तीव्रता वाढू शकते. ओके, कॉमन एक्झाम्पल ऑफ सच डिसऑर्डर आर क्लेफ्ट लिप. मग अशा प्रकारचे जे डिसऑर्डर आहेत त्याच्यामध्ये दुभंगलेलं ओठ, क्लेफ्ट पॅलेट, दुभंगलेली टाळू,
कॉन्स्ट्रिक्टेड स्टमक, जठराचे संकोचन, स्पायना बायफिडा, डिफेक्ट ऑफ अ स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीच्या कण्याचा दोष एक्सेट्रा. बिसाइड्स डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर, अस्थमा, ओबेसिटी आर ऑल्सो पॉलिजेनिक डिसऑर्डर. मग मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे पण काय आहेत? पॉलिजेनिक डिसऑर्डर आहेत. ओके. पॉलिजेनिक डिसऑर्डर डू नॉट स्ट्रिक्टली फॉलो मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. This disorder arise from a complex interaction between environment, lifestyle and defect in several genes. मग पॉलिजेनिक डिसऑर्डर आहेत हे मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या आकृबंधाशी जुळत नाहीत. कारण नेहमीच पॉलिजेनिक डिसऑर्डर हे आई वडिलांकडून बाळाला मिळत नाहीत. आई वडिलांकडून बाळाकडे ट्रान्सफर होत नाहीत, तर कधी कधी एन्व्हायरमेंट, लाईफस्टाईल आणि काही जीन्स मधल्या डिफेक्टचा सुद्धा पॉलिजेनिक डिसऑर्डर होण्यात हात असतो. ओके. इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, इंटर रिलेशनशिप बिटवीन टोबॅको ॲडिक्शन अँड कॅन्सर. ओके. तंबाखू सेवन आणि कर्करोग यामध्ये काय संबंध आहे ते दिलंय बघा. मेनी पीपल कंझ्युम टोबॅको आयदर बाय स्मोकिंग और बाय चुविंग. बहुतेक व्यक्ती काय करतात, तंबाखूचा वापर धूम्रपान करण्यासाठी आणि चघळण्यासाठी करतात. कंझम्पशन ऑफ टोबॅको इन एनी फॉर्म कॅन कॉज कॅन्सर. मग असा आपण सेवन केलं त्यांचा तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. स्मोकिंग ऑफ सिगारेट्स अँड बीडी ॲडव्हर्सली अफेक्ट द प्रोसेस ऑफ डायजेशन. बीडी आणि सिगारेटच्या धुरामुळे काय होतं, पचन क्रियेस हानी पोचते. इट कॉजेस अ बर्निंग सेन्सेशन इन द थ्रोट अँड कफ. मग त्याच्यामुळे काय होतं, घशात जळजळ होते आणि खोकला होतो. एक्सेसिव्ह स्मोकिंग कॉजेस इन्स्टॅबिलिटी अँड ट्रेम्बलिंग ऑफ फिंगर्स. भरपूर जर स्मोकिंग केलं तर काय होतं, आपल्या बोटांमध्ये कंप निर्माण होतो. ओके. ट्रेम्बलिंग होते, हा काफ सुटतो हाताला, पोटांना. अ ड्राय कफ कॉजेस स्लीपलेसनेस. मग सुका खोकला येत राहतो, कोरडा खोकला येतो, त्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. टोबॅको consumption can also lead to shortening of lifespan, chronic bronchitis, pericarditis, cancer of lungs, mouth, larynx, pharynx, pancreas, urinary bladder, etc. मग तंबाखूच्या सेवनामुळे आयुर्मान कमी होतं, तसेच ब्रॉन्कायटिस, फुफ्फुस, तोंड, स्वरयंत्र, ग्रासनली, स्वादुपिंड, मूत्राशय यांच्यासारखा कर्करोग होऊ शकतो. Harmful effects of smoking are due to the nicotine present in tobacco. It affects the central and peripheral nervous system. Arteries become hard, that is, it causes arteriosclerosis and hypertension. मग धूम्रपानाचा जो परिणाम होतो आपल्या बॉडीवर, तो कशामुळे होतो, धूम्रपानामध्ये काय करतो, आपली सेंट्रल आणि पेरिफेरल नर्व्ह टणक होते, टणक होत, त्यामुळे काय होतं, आर्टेरियोस्क्लेरोसिस आणि हायपरटेन्शन. आर्टरीज स्टार्ट होतात, त्यामुळे काय होतं, रक्तदाब म्हणजे प्रेशर, ब्लड प्रेशर हा वाढतो. ओके. टोबॅको स्मोक कंटेन्स तंबाखूच्या धुरामध्ये पायरिडिन, अमोनिया, अल्डिहाइड, फ्युरफ्युरल, कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, सल्फर डायऑक्साईड यासारखे काय असतात, धोकादायक पदार्थ, धोकादायक केमिकल्स प्रेझेंट असतात. They cause uncontrolled cell division. Tobacco smoke is full of minute carbon particle which causes normal tissue of a lung to transform into thickened black tissue. Okay. मग यामुळे काय होतं, पेशी काय होतात, मोठ्या प्रमाणात वाढत जातात, त्यांचं विभाजन होत जातं, म्हणूनच कॅन्सर होतो. ओके. कॅन्सर म्हणजे अशी कंडिशन ज्यामध्ये आपल्या सेल्स आहेत त्या अनकंट्रोलेबली वाढत जातात. ओके. पेशीचं विभाजन होत राहतं, सेल डिव्हिजन होत राहतं. मग तंबाखूच्या धुरामध्ये काय असतं, छोटे छोटे कार्बनचे कण असतात, त्यामुळे आपल्या लंग्समध्ये काय होतं, लंग्समध्ये ज्या टिश्यू त्या काळ्या रंगाच्या होऊ लागतात. ओके. काळपट होऊ जातात. दिस कॉजेस कॅन्सर, त्यामुळेच कॅन्सर होतो. While chewing tobacco or tobacco products, much of the extract is absorbed into the body.
जेव्हा तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ लोक चघळत असतात त्यामुळे रस आणि त्याचा भाग शोषला जातो. ओके. इथे टोटल तंबाखू सेवन केलं होऊ शकतो आणि आणि म्हणजे चेतापेशी होतात. To protect one's body one must avoid consumption of tobacco and tobacco products in any form. जर आपल्याला कर्करोगापासून आपलं शरीर सुरक्षित ठेवायचं आहे तर आपल्याला धूम्रपान आणि तंबाखू म्हणजे तंबाखूजन्य कोणत्याही पदार्थांचं सेवन हे टाळलं पाहिजे. ओके. हिअर कम्स एंड टू युअर लेसन. ओके एव्हरीवन गॉट. समजलंय सगळ्यांना शिकवलेलं? सांगा लवकर. ओके. ओके. मेनी असे क्वेश्चन आहेत जे आपण पाहिलेले आहेत, अगोदर घेतलेले आहेत. ओके. इथे तुम्हाला डाऊन सिंड्रोम, मोनोजेनिक डिसऑर्डर आणि सिकल सेल ॲनिमिया बद्दल नोट लिहायची आहे. ओके. एक्झाम कधीपासून आहे तुमची? एक्झामचं टाइम टेबल मिळालं का? टाइम टेबल मिळालं का एक्झामचं? Okay, when your exams are starting? Okay, from Monday only. See, होमवर्क मध्ये हे आपलं फिलअप्स तर झालेले आहेत. ओके. शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत. डाऊन सिंड्रोम, ओके, डाऊन सिंड्रोम आणि मोनोजेनिक डिसऑर्डर आणि सिकल सेल ॲनिमिया सिम्पटम अँड ट्रीटमेंट. ओके. Still we have our 2 lessons left. Okay. In Monday's lecture, I will try to complete this lesson, that is biotechnology. Okay. Introduction to biotechnology. Biotechnology का लेसन मंडेच्या लेक्चर मध्ये घेऊया. ओके. आजचा लेसन पूर्ण समजलाय सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का? प्लीज आस्क इफ यू हॅव एनी डाऊट. ओके. सगळ्यांना समजलेलं आहे लेसन? Okay. Please do your homework and prepare for your exam. Okay. All the best. Now you all can leave your class.